श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। जय जयाची निर्गुणा जय जयाची सनातना जय जयाची अगरणा लोकपाल सर्वस्व कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी ज्याची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करीत दिवसनिशी हेरळ करती शास्त्रांसी वेतने देऊनी ठेविले तया समय मुंबापुरी विष्णुबा ब्रह्मचारी प्रकृती भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू पजानुपापोटी बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले रात्र दिन अनुपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी नृपती बहुत सुखावे ख्याती वाढतली लोकात स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होते स एक दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्तिक होते तयावेळी पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे कुणी सविस्तर यतिराज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणी ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेळा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले यतीश्वर बाहेरी लोका बोलती हस उत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यात काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलणी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामींची तुच्छ मानिती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन जवळी पारसी दोघे जण तेही निंद्रिस्त झाले निंद्रा लागली बुवासी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडले आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढेल असंख्य महाविषारी त्यातून एक दक्ष आपण करीतसे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खळबुनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी त्यांनी धरुणी बुवासी सावध केले तयावेळी मग स्वामींची वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्नत कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता मागील प्रश्नांची खदा खदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखुणी रुचिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी रुत्थ भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसाय ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकटा आता नयेची बुवा प्रति पटली खून धरले तत्काळ स्वामी चरण प्रेम अश्रून भरले नयन कंठ झाला सदादित तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला घडूनी ब्रह्मपदा योग्य झाले इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सत्तयो अध्याय गोळ राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ पूर्ण नमस्तुते श्री स्वामी समर्थ।